नमस्कार मंडळी. उपस्थित सर्व मान्यवरांचे, ज्यात अनेक दिग्गज गायक आहेत, वादक आहेत, अभिनेते आहेत, संगीतकार आहेत, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आजचा कार्यक्रम अमोल TV प्रस्तुत पुस्तक प्रकाशन सोहळा श्री श्रीकांत रानडे लिखित आवाज साधनेचे रहस्य म्हणजे परंपरागत भारतीय जीवनशैली. तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, श्री श्रीकांत रानडे, पंडित आनंदजी भाटे, सौ नीलकांती पाटेकर आणि श्री प्रसाद कुलकर्णी या चौघांनी व्यासपीठावर यावं. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिकात्मक सरस्वती वंदना आणि दीपवंदनेने करूयात. मी सौ अंजली नातू यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. शुभ्र रसना शुभ्रवसना शुभ्रवरदे शारदे शुभ्रवरदे शारदे. दीपाला नमन करूया. दिव्या दिव्या रे दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना, रिवाज आहे जुना, रिवाज आहे जुना. मुख्य कार्यक्रमाकडे वळण्याआधी सर्व मान्यवरांचे आपण सत्कार करूयात. मी श्री श्रीकांत रानडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे म्हणजे पंडित आनंदजी भाटे, सौ नीलकांती पाटेकर आणि संस्कार प्रकाशनचे श्री प्रसाद कुलकर्णी या तिघांचाही सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत अमोल TV, श्री संजय दत्तात्रेय पारेकर आणि श्री सचिन प्रमोद पारेकर. आयोजकांचा सत्कार विद्याकाकू करतील. अमोल TVच्या वतीनं मी श्री संजय पारेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. तुम्ही सगळे विचार करत असाल की सारखं सारखं मी असं प्रथम पुरुषी एकवचनी म्हणणारा मी नक्की कोण. माझी ओळख आता मलाच करून द्यायला हवी. मी अक्षय वर्धावे, राहणारा मूळचा कर्जतचा, हल्ली मुक्काम पुणे कंसात MH12. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन करता करता मी पंडित अरुण कशाळकर यांच्याकडे गेली 10 वर्ष शास्त्रीय संगीत शिकत आहे. पुस्तकाचे लेखक आणि रानडे काकू यांचंही वास्तव्य प्रदीर्घ काळ कर्जतला होतं. माझे काका त्यांचे क्लासमेट. काकूंची ओंकार प्रशिक्षणाची कार्यशाळा आमच्या गावात झाली होती. तिथं आमची आणि त्यांची ओळख झाली. मी गातो असं कळल्यानंतर त्यांनी मला घरी बोलावलं आणि गाणं म्हणायला सांगितलं. आमच्या घराण्यामध्ये गेल्या 10 पिढ्यात तरी कोणी गायलं नव्हतं. अगदी साधं भजन किंवा भावगीतसुद्धा नाही. मी आग्रा घराण्याची गायकी शिकतो याचं त्यांना फार कौतुक वाटलं आणि आश्चर्यसुद्धा, आणि त्यांनी माझं फार कौतुक केलं. पण माझं व्हॉईस प्रोडक्शन काकांना समाधानकारक वाटत नव्हतं. त्यांनी स्वतःहून मला बोलावून घेतलं आणि दीर्घकाळ आवाज साधना आणि ओंकार उच्चारण शिकवलं.
याचं फलित म्हणजे माझ्या आवाजात झालेली लक्षणीय सुधारणा याची दखल अनेकांनी घेतली. पुस्तकाचा विषय आवाज साधनेचे रहस्य असाच आहे आणि या समारंभाचे सूत्रसंचालन आज माझ्याकडे आलं आहे हे मी खरंच माझं भाग्य समजतो आणि योगायोगसुद्धा. आपल्या भारतामध्ये अलीकडचा काळ सोडला तर आवाजशास्त्र हा विषय फारसा कुठे दिसतच नाही आणि तरीही परंपरागत पूर्वीची जीवनशैली हेच भारतीय आवाज साधनेचं रहस्य आहे असं पुस्तकात लेखक म्हणतो. ते कसं याचा सखोल उहापोह लेखकानं पुस्तकामध्ये केला आहे तो मला आत्ता इथं सांगायची गरज नाही, पण माझे काही प्रत्यक्ष अनुभव मला इथं सांगायला हवेत, मांडायला हवेत असं मला वाटतं. पहिल्यांदी तब्येत म्हणजे हेल्थविषयी बोलतो. ओंकाराचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होतो, त्यातला एक आवाज आणि मग वाणी संवर्धन. परंतु आरोग्यासाठी ओंकार उच्चारण ही एक थेरपी आहे. या उपचार पद्धतीनं डॉक्टर जयंत करंदीकर यांनी विविध शारीरिक व्याधींवर तसेच अनेकांच्या आवाजांच्या तक्रारीवर यशस्वी उपचार करून दाखवले. रानडे त्यांचेच शिष्योत्तम. मला स्वतःलासुद्धा काही समस्यांवर ओंकाराचा फार लक्षणीय फायदा झाला आणि आवाजासाठी झाला तो निराळाच. पण रानडे काकांना याची आरोग्यासाठी जी प्रचिती आली आहे ती मात्र इथं मला आवर्जून सांगावीशी वाटते. रानडे काकांना वयाच्या 17व्या वर्षापर्यंत अगदी किरकोळ आजारपणं सोडली तर डॉक्टरचं दार बघावं लागलं नाही. पण 17व्या वर्षानंतर मात्र काय काय व्याधी झाल्या त्याची आधी लिस्ट वाचून दाखवतो. आधी ब्रेन स्ट्रोक, मग कॅन्सर, नंतर सर्वश्रुत करोना, आता या वर्षीच्या सुरुवातीला आधी ब्लॅडर स्टोन, नंतर मार्चमध्ये हार्ट अटॅक. असं 7 वर्ष त्यांचं आजारपण चाललं होतं. दरम्यान त्यांनी 11 केमोथेरपी आणि 18 रेडिएशन्स घेतल्या. 10 दिवस करोनामुळे हॉस्पिटलायझेशन झालं, शिवाय 2-3 हार्ट अटॅक. हे सगळं त्यांनी पचवलं त्याचं श्रेय ते ओंकाराला देतात. बरं, मी स्वतःसुद्धा याचा साक्षीदार आहे, कारण त्या काळातच माझं शिक्षण काकांकडे सुरू होतं. या सगळ्यावर नुसती मात केली नाही तर औषधांचे साईड इफेक्टसुद्धा अगदी जेमतेम झाले, हे सुद्धा मी स्वतः पाहिलं आहे. केवढी मोठी प्रचिती आहे ही. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्याकडे याच काळात बऱ्यापैकी दीर्घ सहवास लाभून आवाजशास्त्राचं जे काही ट्रेनिंग आहे ते घेता आलं. काही गोष्टींचा इथं मुद्दामून उल्लेख करतो, अगदी स्टोरी सांगितल्यासारखं. 2001ला लेखकानं पहिली 10 दिवसाची निवासी कार्यशाळा अहमदनगरला पूर्ण केली. समारोपाला आदरणीय दत्ता मारुलकर हे स्वतः तिथं होते आणि त्यांच्याकडून त्यांना एक गोष्ट कळली. संधे आपल्याकडे भारतात जी त्रिकाळ संध्या करतात त्या संध्येमध्ये 208 वेळा ओंकार उच्चारला जातो. पूर्वी त्रिकाळ संध्या करत दिवसाकाठी 624 वेळा ओंकाराचं उच्चारण होत असे आणि लहानपणीच अगदी प्रॉपर उच्चारणसुद्धा आपल्या पूर्वजांकडून शिकवलं जात असे. एवढा वेळ दिवसभरामध्ये ओंकार उच्चारण म्हणजे आवाजासाठी उत्तम रियाजच होता. जीवनशैली आवाज साधनेच्या गरजा कशा पूर्ण करत होती हे आपल्याला इथं दिसतं. आणि ही गोष्ट मारुलकरांना कळली ती एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाकडून. ते व्यक्तिमत्व म्हणजे बाबाजी उस्ताद अल्लाउद्दीन खान, म्हणजे पंडित रविशंकर यांचे सासरे, अन्नपूर्णा देवींचे वडील. हे मारुलकर सरांनी स्वतः काकांना सांगितलं. प्रख्यात सतारवादक आणि शिक्षक उस्मान खान हे तिथं आले होते. आय गेस ते सुद्धा आज उपस्थित राहणार होते, ते सुद्धा आलेले आहेत. जगातल्या सर्वच देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम होत असतात. पुण्याला प्रभात रोडवर त्यांचं विद्यालय आहे. त्यामध्ये अनेक देशी परदेशी विद्यार्थी शिकत असतात, अगदी मोठ्या संख्येनं. आता अर्थात हे पुणेकरांना मी सांगणं म्हणजे माझ्याकडनंच प्रमाद घडतो आहे असं म्हणायला हरकत नाही. पण उस्मान खान यांनी रानडे काकांना जे काही सांगितलं ते आज तुम्हाला नक्की सांगायला पाहिजे. काकांनी त्यांना विचारलं, तुम्ही काय करता? त्यांनी सांगितलं, मी लाईट म्युझिक शिकवतो. म्हणजे खानसाहेबांनी काकांना विचारलं, आम्ही वादक कलाकार आणि तुम्ही वोकल आर्टिस्ट यांच्यात एक मूलभूत भेद आहे असं उस्मानजी म्हणाले. वादक कलाकार वाद्य लावल्याशिवाय वाजवत नाही. तुम्ही काय करता? कोणी आला क्लासमध्ये
की रागसंगीतवाला असेल तर थोडे अलंकार घेतले की मग काही दिवसांनी भूप यमन, आणि सुगमवाला असेल तर मग भूपाळी, भक्तिगीतं, भावगीतं, असं सगळं चक्र सुरू असतं. आम्ही काय करतो तर संगीतवाल्यांपेक्षा थोडं वेगळं, आम्ही आधी वेगवेगळ्या स्वरात तारा जुळवायला शिकवतो. त्या जमल्या की मग स्वरांचे चढउतार शिकवतो, मग बीटवर रियाज, मग त्या बीटवर अलंकार वाजवायला शिकवतो, मग लईचं काम शिकवतो. असं करता करता 1-1.5 वर्ष झालं की आता याला आपण राग शिकवायला घेऊयात असा विचार सुरू होतो. इकडे तुमचं सगळं विपरीत आहे. यानंतर त्यांनी डोळ्यात अंजन घालावं असं काहीसं रानडे काकांना सांगितलं. डॉक्टर करंदीकरांनी तुम्हाला हे तुमच्या गळ्यात असलेलं ओंकाराचं वाद्य इतकं दीर्घकाळ शिकवलं आहे ना, मग ते तुम्ही लावायला कधी शिकवणार? रानडे काकांनी सांगितलं की अहो हे सगळं मी आत्ता शिकलो आहे, किमान मला 10 वर्ष हवी, तेव्हा कुठे याचा अभ्यासक्रम तयार होईल. हल्ली कमीत कमी वेळ आणि मॅन आवर्सच्या हिशोबातच सगळं चालतं. मग 2001 ते 2010 या वर्षांमध्ये प्रत्यक्ष प्रयोग, खूप सारं चिंतन, असं सगळं करून काकांनी कंठसंगीताची बालवाडी म्हणजे प्री प्रायमरी वोकल सिंगिंग एज्युकेशनचा एक अभ्यासक्रम तयार केला. 4 लेवलचा आणि 64 तासांचा हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. नंतरच्या 10 वर्षांमध्ये म्हणजे 2010 ते 2020 या वर्षांमध्ये तो अभ्यासक्रम त्यांनी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी विविध कार्यशाळा घेऊन राबवला. अनेक प्रयोग केले. ओघाने या सगळ्याचं अपग्रेडेशन तर होतच होतं. नंतर पूर्वी कधी नव्हतं ते आजारपण काकांच्या पुन्हा मागे लागलं. या दरम्यान काय झालं ती सुद्धा एक स्टोरी इथं सांगूनच टाकतो. या दरम्यान घरी बसून फक्त चिंतनच करता येत होतं. त्या चिंतनाचं फलित म्हणजे आजचं हे पुस्तक, आजारपणात झालेल्या चिंतनाचं फलित. सांगायला मुद्दाम हरकत नाही की मी स्वतः त्यांच्या अभ्यासक्रमाचा प्रदीर्घ काळ लाभ घेतला. 8-8, 10-10 तास त्यांनी मला शिकवलं आणि त्यांच्याकडे मला शिकायला मिळालं, हे खरंच मी माझं भाग्य समजतो. आणि अभिमान वाटतो की काकांनी मला नुसतं शिकवलं नाही तर हे शिकवायचं कसं हे सुद्धा शिकवलं, आणि माझ्या लेवलला का होईना मी आज व्हॉईस ट्रेनिंग देतो आहे. आता मी स्वतः गायनाबरोबर आणि माझ्या प्रवचनांबरोबर व्हॉईस ट्रेनिंगचं कामसुद्धा करतो आहे. एका परदेशी अकॅडमीसाठी मी एक संगीताचा अभ्यासक्रम 3 वर्षापूर्वी बनवला होता. त्यामध्ये सुद्धा याच सगळ्या व्हॉईस कल्चरचा अंतर्भाव मी केला आणि त्याबद्दल अमेरिकेत माझं बऱ्यापैकी कौतुक झालं होतं. अर्थात हे सगळं माझा मोठेपणा म्हणून मला सांगायचं नाही, तर शास्त्राची आणि गुरुची प्रचिती कशी येते या उद्देशानं आपल्यापुढे हे मांडतो आहे. आता हे सगळं पुस्तकामध्ये येणारच आहेत, ते वेगळं काही मी सांगत नाही. बराच वेळ बोलतो आहे आणि या ओघामध्ये रानडे काकांचा जो फॉर्मल परिचय करून द्यायला हवा तो काय झालाच नाही, तो आधी करून देतो. आणि थोडं फास्ट करतो, आय नो उशीर होतो आहे. काकांनी BCom नंतर बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर मॅनेजर म्हणून तब्बल 27 वर्ष नोकरी केली. त्यानंतर काही कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून होते आणि काही सहकारी बँकांच्या संघटनांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणूनसुद्धा म्हणजे CEO म्हणूनसुद्धा ते कार्यरत होते. 1997 साली सुगम संगीताचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि परीक्षण या कार्याला त्यांनी वाहून घेतलं. त्यासाठी श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था या संस्थेची स्थापना केली. ती नोंदणीकृत केली. ही एक शासनमान्य संस्था आहे. कौशल्य मंत्रालयाच्या जनशिक्षण संस्थांबरोबर संयुक्तपणे टीचर ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्ससुद्धा सुरू केला. आतापर्यंत यामध्ये 465 सुगम संगीत शिक्षक ट्रेन झाले आहेत. त्यातल्या 400च्या वर शिक्षकांचे सुगम संगीताचे क्लासेस आहेत. संस्थेनं 25 वर्ष पूर्ण केली व आता 27 वर्षाच्या वाटचालीत 110च्या वर परीक्षा केंद्र आणि 50 परीक्षक अशी प्रगती केलेली आहे. या सगळ्यामध्ये जे शिक्षक होते त्यामध्ये मुख्यत्वे महिला होत्या. संस्था असं म्हणते, आम्ही महिलांनी मुख्यत्वे महिलांसाठी स्थापन केलेली ही संस्था आहे. त्या महिला शिक्षकांना कधी अर्धवेळ तर कधी पूर्णवेळ व्यवसाय उपलब्ध झाला ते याच सुगम संगीत संस्थेमुळे. याचा काय परिणाम झाला तर संस्थेच्या कार्यवाह शिवालीताई रानडे आणि रानडे काका म्हणजे श्रीकांत रानडे यांचा गतवर्षी राजभवनमध्ये माननीय राज्यपालांच्या हस्ते सत्कार केला गेला.
काकांचं संगीत विषयाचं फॉर्मल एज्युकेशन कोणा एका गुरुकडे झालं आहे असं मला वाटत नाही, पण एकलव्यासारखा त्यांनी अनेक वर्ष अभ्यास केला आणि खरं सांगायचं तर अजूनसुद्धा करत आहेत. राज्यनाट्य संगीत स्पर्धेमध्ये त्यांना रौप्य पारितोषिक मिळालं. पुढे राज्यनाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती झाली. अनेक गायनाचे कार्यक्रम, त्यांनी संगीत नाटकातून अनेक भूमिका केल्या. संगीत नाटकांना संगीत मार्गदर्शन केलं. मराठी व संस्कृत संगीत नाटके आकाशवाणीवर सादर केली. विविध विषयांवर आकाशवाणी बडोदा व मुंबई या ठिकाणी त्यांच्या मुलाखती झाल्या. गेल्या वर्षी सह्याद्री वाहिनीवरील मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात त्यांची मुलाखत इंडियन व्हॉइस कल्चर याच विषयावर झाली. भारतीय आवाज साधनेचे रहस्य असा विषय घेऊन ही मुलाखत यूट्यूबवर आजसुद्धा अवेलेबल आहे, आपण ती कधीही पाहू शकता. या मुलाखतीनंतर त्यांना बरेच फोन आले आणि या विषयावर त्यांनी सखोल लेखन करावं असा सल्ला अनेकांकडून त्यांना दिला गेला. आत्ताचं पुस्तक लिहिण्याचं हे देखील एक कारण आहे. आता मात्र मला थांबायला हवं आणि या पुस्तकाविषयी आणि या सगळ्या प्रवासाविषयी पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी स्वतः लेखकाला म्हणजे श्री रानडे काकांना व्यासपीठावर बोलावतो. धन्यवाद. आधीच पावसाने श्रोत्यांना गळती लावली, त्यात आणखी मध्ये मध्ये गळती लावलेल्या खुर्च्या असल्या तर कठीणच होणार. कठीण म्हणजे काय, मग माझं लांबत जाईल. आता हा अक्षय वर्धवेने काय नक्की आत्ता केलं मला काही कळलं नाही. या आमच्यापुढे यादी जी आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रस्तावना आणि विषय प्रवेश. तर त्यांनी जवळजवळ विषय संपवला आहे मला वाटतं. मला बोलायला काही खूप शिल्लक ठेवला आहे असं वाटत नाही. आणि ह्याचा एक दुष्परिणाम होतो काय माहिती आहे, माणूस मनामध्ये एखादं काहीतरी ठरवून येतो त्यावेळेला तो नेमस्तपणी आणि थोडक्या वेळात बोलू शकतो. आता ह्या परिस्थितीमध्ये आधीच मला शिल्लक काय राहिलं आहे त्यांनी सांगितल्यापैकीतलं ते थोडंसंच आहे. त्यामुळे मग आता पुस्तकात काय आहे हे बोलावं लागेल. घाबरतो मी एवढ्यासाठी की इतकी दिग्गज माणसं आहेत समोर. माणूस एकदा स्वतः पुण्यातले श्रोते आपल्याला चान्स मिळाला आहे असं झालं ना की रंगात येतो. रंगात आला की तो वाहवत जातो. आणि हे आता इथे इतक्या मोठ्या मोठ्या विदुषी बसलेल्या आहेत. खरं म्हणजे मला आत्ता भानावर आहे तिथपर्यंत लक्षात राहील, पण एकदा का ह्याच्यामध्ये गेलं आणि माझं भान सुटलं तर मी कोणासमोर बोलतो आहे. म्हणजे तुम्ही सगळेजणांना वाटेल की तुमचे घरचे आहेत म्हणून आनंदजींची बोलतो आहे. माझ्या सबकॉन्शियस पॉईंटमध्ये मी जगन्नाथ बुवांच्या समोर काय तोंड काढतो आहे ह्याची एक बॅकऑफ माइंडला जी जाणीव असते की आपण आनंदजीबरोबर नुसते नाही बोलतो, हे तर महान गायक आहेतच. तर इतक्या मोठ्या मोठ्या माणसांसमोर आपल्याला बोलायचं तर मी समजा काही वावत गेलो, काही मला माझ्या लायकीला न शोभेल असं काही बोललो गेलो तर कृपया मला माफ करावं. हल्ली अँटिसिपेटरीचा जमाना आहे तर मी आनंदजी अँटिसिपेटरी माफी आपली आणि तुमची नीलकांती मॅडमची आणि सगळ्यांची मागून ठेवतो. असो, डॉक्टर करंदीकरांच्याकडे ह्यांनी सांगितलं की मला 16 वर्ष ओंकार आणि आवाज, ओंकार आणि आरोग्य हे शिकायला मिळालं. त्यांच्या सहवासात म्हणजे पंडित फिरोज दस्तुरांसारखे आणि असे अनेक गायक जे काही आवाजाच्या संदर्भात आले होते त्यांचा सहवास मिळाला. अशी यादी खूप मोठी आहे, पण यातलं एक नाव सांगण्यासारखं आहे ते म्हणजे डॉक्टर डेबी नॉर्दिन ह्या अमेरिकेतल्या आवाजशास्त्र तज्ज्ञ होत्या. तर त्या जेव्हा सरांशी बोलत होत्या आमच्या त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की अमेरिकेमध्ये जागोजागी व्हॉईस क्लिनिक सेंटर्स आहेत. व्हॉईस क्लिनिक सेंटर्स आहेत असं नाही
तर तिथे तुम्हाला फक्त गाणारे, वक्ते, अभिनेते असे नव्हे तर रस्त्यावरचे हॉकर्स, विक्रेते हे महिन्याच्या महिन्याला येतात. इंडियामध्ये अशी किती आहेत? त्याच्यामुळे इंडियात नाहीत. मग त्यांचे त्या स्टाईलमध्ये ओ माय काय ते त्या म्हणल्या ओ माय ओ ए, अशी इथे एकही सेंटर नाही. आता हा मला तेवढा काढून दाखवता नाही आला, पण मी तिथे जो ऐकला होता तो शब्द साधा होता. काय भारतामध्ये व्हॉइस क्लिनिक सेंटर्स नाहीत. पण मला त्यातमध्ये ना कुठेतरी टीकेचा सूर वाटला, म्हणजे कंटेम्पशियसनेस भारताबद्दलचा वाटला. आणि तो बरेच दिवस लागूनच राहिलेला होता की वस्तुस्थिती आहे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आपल्याकडे पहिला ग्रंथ आला मराठीतला तो प्राध्यापक B.R. देवधरांचा 1979ला. त्याच्या आधी सगळं काय होतं डॉक्युमेंटेशन वगैरे ते परदेशातलं. देवधर सरसुद्धा परदेशातनं शिकून आले होते. त्याच्यापुढे रानडे सर. आता इथे नेमकं आम्ही आलोत आणि इथे त्यांचंच एक फ्लोअरला हे आहे कळलं. त्याच्यानंतर मग डॉक्टर जयंत कर्णिकर अशी एवढी काही नावं सोडली, रानडे सरांचे काही शिष्य सोडले, तर ह्यामध्ये व्हॉइस कल्चरमध्ये आपल्याकडे सजगता दिसत नाही हे मान्य करायला काय हरकत नाही. एका बाजूनी मला हे वाटत होतं आणि दुसऱ्या बाजूनी वाटत होतं की ही जर वस्तुस्थिती आहे तर भारतामध्ये चांगल्या आवाजाचं कोणी नकोच होतं. परिस्थिती काय होती की इथे एकापेक्षा एक दिग्गज, म्हणजे नावं घेत सुटत नाही, 2-4 नावं सांगितली तरी बास आहे. भास्कर बुवा होते, दीनानाथ होते, बालगंधर्व होते, आणखी कितीतरी इथे आहेत, आनंद गंधर्व, अशी कितीतरी आता माझ्या इथे माहितीतली नाहीत म्हणून. पण ही सगळी मंडळी जी आहेत ती चांगल्या आवाजाने गात आहेत की. आवाजशास्त्राची जाणीव भारतात नाही, क्लिनिक्स नाहीत, मग हे कसं होतं हा मला पडलेला खरा प्रश्न होता. अष्टगुणी आवाज हा सर्वोत्तम आवाज असं आम्हाला गुरूंनी शिकवलं, पण त्या आवाजाचे गौतम बुद्ध भारतातलेच. मग हे जर का असं हा कॉन्ट्रास्ट जो आहे ना की एकीकडे व्हॉइस क्लिनिक्स नाहीत, परदेशामध्ये जागोजागी आहे, तिकडे अवेअरनेस आहे, इकडे तर आपल्याकडे अहो जगाचं नेतृत्व करणारा भारत, कुठलंही असो, सायन्स, विज्ञान असो, रसायन असो, अगदी स्पेस सायन्स असो, ॲस्ट्रॉलॉजी असो, सगळीकडे भारताने जगाचं नेतृत्व केलं. अनेक ग्रंथसंपदा आपल्याकडे त्याबद्दल उपलब्ध आहेत की ज्याचा उपयोग परदेशी लोकांनी केला. म्हणजे आजसुद्धा नासामध्ये आपल्या ग्रंथांचं रेफरन्स दिला जातो. हे तुमच्या पुण्याचे जे सायंटिस्ट आहेत शुक्ला सर यांनीच मला प्रत्यक्ष सांगितलं. ही एवढी परिस्थिती असताना आवाजाच्या बाबतीमध्ये साधं एखादं पुस्तक काय, वाक्यही नाही. अरे वा, छान केलं. हे कसं काय? तर मी ह्यांनी सांगितलं तसं जेव्हा आजारी होतो तेव्हा मी म्हटलं की काहीतरी असं असेल की ज्याच्यातनं चांगले आवाज निर्माण केले जात होते. बरं, असंख्य लोक होते. साध्या स्थानिक कार्यक्रमात गेलं तरी तुम्हाला गाणाऱ्या मुलं मुली मिळत असत, गावोगावी, खेडेगावी. मग हे कसं काय? क्लिनिक्स नाहीत, मग हे कसं काय होते? वक्ते काय थोडे होते? आपल्याकडले एक वक्ते असे खणखणीत आवाजाचे होते, नानासाहेब फाटकांपासून. मग हे काय सगळं कसं? मग विचार करता करता लक्षात आलं की परंपरागत भारतीय जीवनशैली जी होती, जी हल्ली जगणं शक्य नाही, त्या जीवनशैलीत या सर्व गोष्टींची पूर्तता होत असणार. आता हे नुसतं बोलायचं आपण मनात आलं आणि छान वाटलं, आपल्यालाच गुदगुल्या झाल्या, असा विषय नाही आहे. आवाजशास्त्रातले मी एक पॉईंट्स पुस्तकामधनं मला शिकवले सगळे घेत गेलो आणि ओंकाराधिष्ठित जीवनशैली, आहार विहार विचार ही जी आपल्या भारतीयांची होती त्यातमध्ये ह्याची पूर्तता झाली, त्याची पूर्तता होती, त्याची पूर्तता होती. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं
त्यावेळेला मी असं मनामध्ये आणलं की आपण काहीतरी करावं. विशेषतः डॉक्टर ओकांनी मला सांगितलं की हे तुझे काय आता चिंतन करतोयस तेच लिहून ठेव. तर ते लिहून ठेवताना देवाच्या कृपेने आजारपणामध्ये ते झालं लिहून. आणि यांच्यासारखा मोठा प्रकाशक काहीही अडचण न करता त्यांनी ते पुस्तक छापलं. तर मी आत्ता जे बोललो त्यातला काही भाग प्रमुख मुद्दे फक्त आपल्याला सांगू इच्छितो. आवाजशास्त्रामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो तो आयडियल व्हॉईस प्रोडक्शन, नाद निर्मिती, सुयोग्य नाद निर्मिती. माणसाचा जो आहे त्याला व्हॉईस म्हणतात, नुसता आवाज म्हणत नाहीत. आवाज हा पण चालला आहे पंख्याचा. तर उच्छ्वासामध्ये निकट आलेले स्वरतंतू आपले दाबयुक्त उच्छ्वासामध्ये ज्यावेळेला छेडले जातात त्यावेळेला जो ध्वनी होतो त्याला नाद म्हटलेलं आहे. आणि हा नाद श्वसनावर अवलंबून असतो. व्होकल कॉर्ड जवळ आले, दाबयुक्त उच्छ्वास पाहिजे तर नाद निर्माण होईल. तर हा श्वसन जे आहे त्याला आवाजशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. तितकंच आरोग्यशास्त्रातही आहे. तर काय होतं, मी मग म्हटलं तसं की आता मी बोलतो आहे, हे करतो आहे, तर हा जो मी केला तो काही नाद नाही होते. ह्याच्यामध्ये व्होकल कॉर्डच व्हायब्रेट झाल्या, पण तो इन्स्पिरेटरी साऊंड आहे. आता का नाही होत, तर त्यातल्या थोड्याशा डिटेल्स टेक्निकल आहेत. त्या तुम्ही कितपत कंटाळतात हे पाहून मी त्याचा उल्लेख करणार आहे. तर हा जो नाद आहे हा श्वासावर अवलंबून असतो. आणि श्वसनाच्या दोन पद्धतीतली एक अतिशय निकृष्ट छातीचं श्वसन, म्हणजे छातीच्या श्वसनाने हालचाल झाली तर तिचे तोटे कार्यशाळा नसल्यामुळे मी आता सगळे लिस्ट आऊट करत नाही. पण उदर श्वसन आहे आयडियल. म्हणजे डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होऊन ज्यावेळेला बाहेरची हवा आतमध्ये येते आणि त्याच्यामुळे पोट फुगतं, त्याला उदर श्वसन ॲबडॉमिनल ब्रिदिंग म्हणतात. तेच आवाजासाठी योग्य. आणि अन्यथा दुसरं जे आहे ते घातक, नुसतं अयोग्य नाही. आवाजाच्या सगळ्या तक्रारी किंवा मनासारखा आवाजाचे रिझल्ट न येण्यासाठी एकमेव गोष्ट जबाबदार ती म्हणजे चेस्ट ब्रिदिंग. आता भारतीय जीवनशैलीमध्ये काय होत होतं, ही निसर्गावर आधारित होती. मुळामध्ये श्वास जर का तुम्ही मुद्दाम घेतलात जाणीवपूर्वक, बुद्ध्या, डेलिबरेटली, तरच चेस्ट ब्रिदिंगची शक्यता आहे. नाहीतर काय होतं, आपल्याकडे फुफ्फुसाच्या आतल्या हवेला दाब असतो. वातावरणात फुफ्फुसाबाहेर हवेला ठराविक दाब आहे. आम्ही लहानपणी शिकलो 1 इंचाला 400 पाऊंड दाब आपल्या इथे असतो. हा दाब वाढला की हवा बाहेर येते, नाद येतो. नाद ज्या क्षणाला खंडित होतो त्या क्षणाला आतला दाब कमी झालेला असतो. त्यामुळे बाहेरची हवा आतमध्ये आपोआप घुसते, जास्ती हवे दाबाकडून कमी दाबाकडे वाहते ती. श्वास ही गोष्ट घ्यायला लागत नाही हे आपल्या लोकांना माहिती होतं. झोपेत कोण श्वास घेतो, आपण असं थोडंच करतो, असं नाही. सरळ पोडियम टेबलमध्ये आहे म्हणून तुम्हाला पोट दाखवता येत नाही, तर हे सगळं पोटावरती आपल्या होतं. तर आता आपल्याकडे जो ओम होता त्या ओमवर मी अनेक तासनतास कार्यशाळा घेतलीत, पण त्यावर फक्त थोडक्यात त्याचं ॲप्लिकेशन पुरतं बोलतो. ओला हा पूर्ण निरअनुनासिक आहे. नाद त्यातून बाहेर पडत असताना ओठ मिटले की जो येतो तो म लंगडा. आता ओ हा सर्वात बलवान स्वर, त्यामुळे फुफ्फुसातला दाब जास्ती, सबग्लॉटिक प्रेशर खूप जास्ती लागतं. आणि 56 वर्णामध्ये एम म्हणजे म हा असा आहे की ज्याला लीस्ट सबग्लॉटिक प्रेशर लागतं. तर मच्या उच्चाराच्या वेळेला आतला दाब कमी झाला की बाहेरच्या हवा आतमध्ये घुसते. आणि ह्याच्यामध्ये जो अवकाश आहे त्याला आम्ही विराम म्हणतो. तो विराम म्हणजे जाणवत नाही इतपतही आहे, जाणवतही नाही इतपतही. ह्यात मी 3 श्वास घेतले, कोणाला जाणवलं का? पण जाणवतही नाही. इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, जाणवतही नाही, हा मी थांबतोय जाणवत नंतर, त्यामुळे ते होतं. ओमची
आपल्या हाडीमाशी रुळलं जायचं. सकाळी उठल्यापासून जो ओम चालू व्हायचा पूजेत, नामात, जपात, संध्येत तर त्याने सांगितलं 24 नावात ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः चालूच असं देवे म्हणेपर्यंत. हा ओम आपल्याकडे लहानपणी प्री प्रायमरीमध्ये शास्त्रशुद्ध शिकवला जायचा. तर ओम 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 हे आहे, हेच श्वासासाठी. आपण जर ओम 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 हे केलं, उचलले खांदे की झाले वांदे, हल्ली हनवटी की आली आठी, तो स्ट्रेस इंडिकेट करतो. तर हे जे होतं ते ओम मुरलेला असल्यामुळे 2 ह्याच्यामध्ये विराम, त्या विरामामध्ये श्वासभरण. हा विराम किती अंतराने असावा आपल्याकडे कमीत कमी सांगितलेलं आहे की शब्द संपतो त्याला एक चिन्ह जरी नसलं तरी स्पेस असते मध्ये. आपण असं काही बोलत नाही की एक ओळ मारली आणि त्याच्यावर सगळी अक्षरं लिहिली की सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी, असं काही करत नाही ना. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची असंच लिहायची आपल्याला, आपलं वळण आहे ते. अनुशासन, शब्दानुशासन, व्याकरणाला पाणिनींनी जे म्हटलं ते शिकवलं जायचं. त्यामुळे शब्द संपला की आम्ही थांबतो, आम्ही थांबलो की आत हवा येते, श्वास घ्यायला लागत नाही. म्हणजे स्टॉपिंग दुरांतो चालते तसं नाही. स्टॉपिंग ॲट अ लोकल कशी स्टेशनला थांबली, उतरली, चढली का पुढे गेली, तसं आपलं मराठी भाषेचं व्याकरणामध्ये दिलेलं आहे. पण कालाच्या ओघात ते विसरलं गेलं, पण तेव्हा नव्हतं विसरलं गेलं. त्यामुळे एक ओंकार अधिष्ठित आपण जीवनशैली म्हणजे ओंकाराची समज होती, जाणीव त्यांनी समृद्ध झाली होती की मकारानंतर ओकार येणार आहे. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी उपजे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगे. म्हणजे हे स्पायरल चालूच होतं, म्हणजे जिथे काही भानगडच नाही. अशा प्रकारे आवाजशास्त्रातला एक जो मुख्य भाग की श्वसन, आणि तेही डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंगनी चोरटा आवाज वगैरे काही येत नाही, ताण येत नाही वगैरे वगैरे. तर हे सगळं जे होतं ते आपल्याला नैसर्गिक रचनेचा लाभ पदरात पाडून कसा घ्यावा ह्याचं डेलिबरेटली न शिकवता शिक्षण जीवनशैलीत होतं. नाद सुरू झाला, खंडित झाला. म्हणजे आपल्या रानडे सरांच्या भाषेत म्हणजे डॉक्टर अशोक रानडे, विराम नुसते नव्हते, विराम कार्यकारी होत होते. विराम जर कार्यकारी झाले तर त्यांनी आणखी पण त्याचे गुणधर्म सांगितले. आपला तो आत्ताचा विषय नाही, जरी आवाजशास्त्रातला असलं तरी. पण विराम कार्यकारी झाला की तुम्हाला श्वास घ्यायची गरजच लागणार नाही. डोंट टेक द ब्रीथ, लेट इट बी टेकन, असं होत होतं सगळं पॅसिव्ह. तर हा विराम तिथे होता. आता पुढचा जो भाग आहे, तुम्ही फार कंटाळलेले दिसत नाही म्हणून मला आवश्यक आहे सांगण्याचा, म्हणून मी सांगतो की व्होकल कॉर्ड व्हायब्रेट झाल्यानंतर नाद झाला. आता हा नाद याला चढ उतार आहेत ना, आरो आवरो आपण म्हणतो तसं. हे कसे काय करणार, कसे होत होते? 2 व्होकल कॉर्ड त्या जुळलेले असताना कंपित पावतात, त्यावेळेला त्यांचा स्वर चढवायचा. आपण तंबोऱ्याचं उदाहरण घेतलं, तनपुऱ्याची तार, समजा आपल्याला वाटला की स्वर कमी आहे तर आपण खुंटी पिळतो, ताण वाढवतो, लांबी कमी करतो, फिजिक्सच्या नियमाप्रमाणे तो चढतो, कमी करायचा असला उतरवतो. पण अगदी महान गायक किंवा महान मोठे हे सोडून द्या, एका अटेम्पमध्ये एक संदर्भ सुराशी स्वराची तार जुळवणं हे एका अटेम्पमध्ये होतं असं मला नाही वाटत. आनंदजी कदाचित मला सहमत होतील. बरं, ती जुळली एकदा तरी सॅटिस्फॅक्शन होत नाही. कान मायक्रो लेवल, मग ते खालचं काय बटन असतं, मणी सरकवायचा, तेवढं झालं की नाही समाधान झालं की ती जवारी म्हणजे एक दोरा असतो पुढीचा, तो हलवायचा. एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत जाताना एवढा खटाटो,
मानवनिर्मित वाद्याला. परमेश्वर निर्मित हे वाद्य जे आहे, ओंकार वाद्य ज्याला हे म्हणाले उस्मान खां, तर त्याची आणखीच निराळी तार आहे की स्वर उंच व्हायला हवा आहे, साचा रे करायचा आहे मला, तर थायरॉईड मसन आहेत ते खुंटीचं काम करून त्याला पिळतात. आता वास्तविक काय व्हायला पाहिजे, मेटलची तार असेल तर टेन्शन वाढायला म्हणजे लांबी कमी व्हायला पाहिजे इन्व्हर्स प्रपोर्शनप्रमाणे. ती कमी व्हायच्याऐवजी हे रबर बँडसारखे लांबच होतात. म्हणजे करायला गेलं एक आणि झालं बोलतं. ते कॉम्पेन्सेट करायसाठी मागचे जे ॲरिटोनाइड मसल्स आहेत ते खेचतात. त्यांनी खेचलं आणि जर मनासारखा स्वर जुळला नाही असं वाटलं तर ह्या व्होकल कॉर्ड आपला गेज बदलतात. म्हणजे आपली जाडी तार असते ती जर पातळ केली तर उंच स्वराची होते, तसे गेज बदलतात. आणि हे खटाटोप एका स्वरापासून दुसऱ्या स्वराला गाठताना आमच्याकडे सागडी नवशिका जरी आला क्लासमध्ये तरी तो सा रे ग म इतके म्हणतो की पला फार तो बैठक मारेल. आणि इकडे तर काय तानांची भेंडोळी काय, हे काय ते काय, कसं होतं हे सगळं आश्चर्यकारक गोष्टी आहेत. तर मग त्याच्या बाबतीमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये काय होतं, ऐक म्हणायचे सातत्याने, ऐक ऐक. आता हे काय आपल्याला वाचताना परवलीचं झालं की कुठलंही पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये श्रवणाला इतकं, रियाजाला इतकं, गाण्याला इतकं पर्सेंटेज वगैरे पण दिलं आहे. त्यातही श्रवणाला सर्वाधिक पर्सेंटेज आहे. पण ते श्रवण म्हणजे हे आपल्याला काय हवं आहे हे आत्म्याला कळू देणं, कळवणं नाही, कळू देणं. आत्म्याला काय एकदा कळलं की मला बाबा हे डिझाईन आहे, मी एक मला इंडियन पाठवला आहे काय नोटेशनमधला किंवा कशातला तरी, की मला ही तान हवी किंवा मला हा आला भाव आहे. तर आत्मा जो काय आहे तर हे थायरॉईडने किती ओढायचं, ॲरिटॉईडने किती खोचायचं, ॲरिटॉईडने किती घ्यायचे, हा सगळा प्रोग्राम मेंदूला देतो. मेंदू फक्त एक्झिक्यूट करून घेतो. हे सगळं काम बघा ना तुम्ही. आता साधीसुधी गोष्ट आहे. आता ह्यांच्यासमोर आपण एक उदाहरण म्हणून, ह्यातमध्ये किती स्वर आले मला काही कळणार नाही, पण अरे कसं काढलं, पण हे 3 श्वासात काढलं गेलं होतं. एकाचं केलं असं होईल. मी मध्ये विराम आहे तर जाणीव होत नाही, कारण 40 म्हणजे 40% ऑफ द सेकंद इथपर्यंत कानावरती सूर रेंगाळतो, अनुरणन म्हणतात. त्याच्या आत दुसरा सुरू झाला तर तो तुटक वाटत नाही. त्यामुळे हे जे सगळं चालायचं, तर ही मला बोरकरांची कविता आठवली. त्यांनी म्हटलं आहे, अलख निरंजन वाजविणारा सहजपणात प्रवीण. ही जी गात्रवीणा आहे ना, ही मानवाने निर्माण केलेली नाही. ही निर्माण कोणी केली? विधात्याने. तोच वाजवणार आहे. आमच्याकडे आम्ही म्हटलं माझा आवाज चढत नाही म्हटलं की संपलं. का चढणार? तुम्ही आत्म्याला तोच मुळी इंडियन पाठवत आहे, तो पण चढणारच नाही ना. माझा स्वर लागला, अरे कसा लागेल तुझा स्वर? लागला. मोठे लोक लागला म्हणतात, माझं काल गाणं चांगलं झालं म्हणतात. हा जो सगळा आहे तो म्हणजे त्यातला थोडासा भाग आहे तो आपण त्याला फार तर अध्यात्म म्हणूया, की अहम काढून टाकायचा. सगळ्या जीवन पद्धतीमध्ये अहंकारावर मात करा. तो एरवी जिंकणं कठीण असतं, तरी एखादं काय अर्ध्या पाऊण तासाची 2-3 तासाची मैफिल असेल किंवा तुम्ही कोणाला तरी शिकवत असाल, तेवढ्यापुरतं तरी बाजूला ठेव ना. माझं गाणं कसं होईल, माझा स्वर लागल्यावर. आवाज साधारणच्या वेळेला वर्कशॉपमध्ये मी जर म्हणायला लागलो की एवढी बडबड केली, आता माझा पंचनामा करा, मी आता तुम्हाला एक ओळ गाऊन दाखवतो, असा मनात विचारला की संपलाच ना तो. तर हे अहंकारावर मात करणं हाही जीवनशैलीचा एक भाग होता. त्यामुळे तो जिकडे तिकडेच होता. सहजता त्यामुळे येत असे.
आपल्याला भरपूर उशीर झाल्यामुळे मी थोडंसं आवर्त घेतो, पण मुख्य मुद्दे आहेत ते टाळायचे नाही आहेत. आता दुसरा प्रश्न येणार आहे तो सुरेलपणाचा. या बाबतीत जी काही व्यवस्था होती आपल्याकडे ती थोडीशी सांगितली पाहिजे, कारण आम्ही खेडेगावात शिकल्यामुळे माझ्या काळात माझ्यापेक्षा सिनियर वयाने पण इथे कोण दिसत नाही आहे. तर मी 64ला मॅट्रिक झालो, तर त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला आम्हाला सगळे वर्णोच्चार शिकवले जात. 56 म्हणजे अननसाचा आगगाडीचा असं शिकवायचे. मी जर म्हटलं अननसाचा आगगा संपला. क कमळाचा का कला कान्हा का असं म्हटलं जायचं. का म्हटलं कमळाचा का म्हटलं की कानाखालीच. ह्याच्या बाबतीत शास्त्र पण तेच सांगतं, वेगळ्या शब्दात सांगतं. देवधर सरांनी पण लिहिलं आहे फॉरेन, जबड्याचे स्नायू तुम्हाला गाताना बोलताना शिथिल राहिले पाहिजेत ना, हलवायचेच नाही असं नाही म्हणत आहेत, शिथिल राहिले पाहिजेत. म्हणजे टोकाचा उघडलेला जबडा चालतो आणि अत्यल्प उघडलेला चालतो. कारण असं होतं की जबड्याचे स्नायू जर शिथिल राहिले नाहीत तर सुरेलपणा जातो. रानडे सरांनी त्या बाबतीत एक लिहिलेलं मला फार आम्हाला ते वापरण्यासारखं, लोकांना समजायला सोपं जातं आहे. जी एरवी पुस्तकं जड आहेत. डॉक्टर त्यांनी सांगितलं आहे की बोलणं गाणं म्हणजे चरवण भक्षण नाही आहे. मग ग्राइंडर मागचे कशाला हलवतोस, कळलं की नाही. तर हे त्यांच्या शिकवणीमध्ये होतं आणि ही पाळलं जातं. तर मग साधी गोष्ट जर मी म्हटली ना तर आता इथे जरा हे करायला हरकत नाही, कारण सूर कानाला पक्का चांगला कळणारी माणसं आहेत. एका ओळीमध्ये मी ज्या वेळेला चुकीचा वर्णोच्चार करतो त्यावेळेला तुम्हाला माझं ट्युनिंग खराब झालं. मी म्हटलं रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी, इथं काय झालं असं होतं. परदेशी आवाजशास्त्र त्याच्यासाठी काही उपाय करायला सांगतं. म्हणजे अगदी देवधर सरांच्या याच्यामध्ये की काचेच्या गोट्या ठेवायच्या. म्हणजे त्या निर्मलाताईंच्या वेळेला पण त्यांनी ते सांगितलेलं होतं. तिकडचे लोक म्हणतात आणखी काहीतरी तुकडी ज्येष्ठीमध्ये तर काय. पण मला सर असं वाटलं की हे सगळे उपाय त्यांनी रिझल्ट दिला म्हणजे अयोग्य म्हणता येत नाहीत, पण हे अघोरी आहेत. हा शब्द कदाचित जास्त खटकेल. आपल्याकडे संत काय करतं म्हणजे आपण सगळीकडनं आलो ना, वेद उपनिषद, सामान्य माणसाला चटकन कळावं असं जे काही सांगतात ते पटकन संत सांगतात. आवाजशास्त्राच्या किती ओव्या आम्हाला करंदीकर सरांनी ज्ञानेश्वरीमधल्या शिकवल्या. इथे फक्त आता आटपता घ्यायचं आहे म्हणून एक संदर्भाने सांगतो. रामदास स्वामींनी सांगितलं की पुढे वैखरी राम आधी वदावा. काय इंडिकेट होतं त्यातनं, र हे मूर्धन्य म्हणजे टाळ्याला जीभ जेव्हा लागून स्वर आडवेल त्यावेळेला र येणार. त्यातला आ हा कंठ अंताशी येणार आहे आणि म हा ओष्ठे आहे. हा एवढा मोठा ब्रिज लागोपाठ तो वर्ण राम 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 म्हणत म्हणजे जबडा हलणारच ना, कसं शक्य आहे न हलणं. पण परापश्यंती मध्यमा वैखरी पैकी परेपासून परेला आवाजच ऐकू येत नाही, पश्यंतीलाही येत नाही, फक्त तो दिसतो. मध्यमेत व्होकल कॉर्ड व्हायब्रेट होतात. नंतर तो ध्वनी बाहेर पडत असताना 56 आकार घेऊन वर्णोच्चार व्हावेल कॉन्सोनंट काय हल्ली म्हणतात ते कळतं लवकर. त्यातनं तो बाहेर आकारातून पडतो. त्यावेळेला तो वैखरीतनं जातो. वैखरीच्या आधी राम म्हणाचा. काय संकल्पना सुंदर आहे. राम 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 राम. बघा काय होतं आहे, दाण्याचं कूट होईल टाकले भाजून तोंडात तर. पण हा आता इथे एक आमच्याकडे आम्ही काय केलं सुरुवातीला जेव्हा हे वैखरी आणि करंदीकर सरांनी शिकवलं आणि मला तर ते येतच होतं, तर आम्ही पुष्कळांना शिकवायचा प्रयत्न केला.
पडिले वळणे इंद्रिया सकाळ जन्मात जात नाही, हे कळाला 3-4 वर्ष घालवली. म्हणजे फसलेले प्रयोग 3-4 वर्ष होते. हैराण झालो. तो हा एक जो मला मिळाला त्यावेळेला मी सगळ्यांना सांगितलं, हे बघा तुम्ही काही दिवस असं करा, एकदा आवाज काढलात ना की कंठाकडून ओठाकडे त्याची धाव आहे, तिकडे त्याला जाऊ द्यायचं नसेल तर त्याचे पाय मागे ओढा, म्हणजे पोटाकडे घ्या. एवढं तुम्ही केलं की तो मध्यमेत राहील. बघा राम हा गेला पुढे, राम 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 काही म्हणजे आमच्याकडे तर म्हणजे आम्ही दाखवत असो, जेष्ठीमत घ्यायची आणि तोंडात ठेवायची दातात, म्हणजे लोकांना आपलं तोंड बंद आहे हालत नाही दाखवण्यासाठी. हलण्याचा तसाही प्रकार नसतो. अतोनात जबडा उघडा ठेवला तरी तुम्हाला तो रिझल्ट येतो, पण तो तिथे कॉन्स्टंट राहायला पाहिजे, लॉक न होता. म्हणजे थोडं हे कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून मी बोलायचं टाळलं. तर हा जो विषय होता त्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला ही काळजी पण घेतली गेली, हे शिकवत असत ना. तर हा सुरेलपणाचा प्रश्नसुद्धा जीवनशैलीमध्ये लिहिलया सुटला. जबड्याचे स्नायू हलू द्यायचे नाहीत. तर त्याची आता गंमत अशी आहे की हे वर्णोच्चार तुम्ही जरी शिकलेत, चांगले आले, बाराखडी रोज म्हटलीत, तर माऊलींनी त्याचा बोनस पण सांगितलं आहे की बाराखडी जर रोज तुम्ही म्हटलीत तर त्यात सगळे मंत्र कव्हर होतात, कुठलाही मंत्र म्हणायची गरज नाही. पण ही बाराखडी आता अशक्य आहे हो. आता संध्याकाळी तुम्ही परवाचा म्हणाला बसवणार का टी व्ही वाचा बघायला बसवणार. पण संतांच्या सुकवणीतला हा एक भाग म्हणून मी म्हटलं की परदेशी शास्त्र जे जे काही सांगतं ते आपल्याला आपल्या जीवनशैलीत सापडतं. आता पुढे आला कळीचा प्रश्न आणि संपवायचा. आजच्या काळात ती जीवनशैली जगणं शक्य आहे का? उत्तर नाही. म्हणजे मग एवढं सगळं आपलं चिंतन झालं, तुमच्याशी मी बडबड केली, याचा काय उपयोग आहे? त्याच्यावर विचार करता करता आम्ही त्यातले प्रमुख मुद्दे काढले. ती जीवनशैली आहार विहार यातली आनंद विचार तर करता येईल की नाही? विचारात काय करायचं तर तुम्ही विरामाची जाणीव ठेवायची. विराम म्हणजे न हालता थांबणं. आता काय होतं, गमतीची गोष्ट सांगतो, उदाहरण डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपल्याकडे काय करतात माहिती आहे का, माहीत नसतं म्हणून की समजा आता मी मगाशीच म्हटलं तसं की मी जर म्हणायला सुरुवात केली, सुखा करता दुखा करता वार्ता वेगनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जय, हे जे करायला लागतं ना, हे चेस्ट ब्रीदिंग आहे. आणि पुढे पुढे लोकांना ज्यांना माहीत नसतं त्यांना वाटतं ही स्टाईल आहे. ही स्टाईल नाही, हे कंपल्शन आहे. सुखकारता दुःखार्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. कशाला बोंबलायला लागेल रे श्वास, हे असं करायला खांदे उचलायला ताणसुद्धा मारता आता मला माझ्याकडचा तो विषय नाही, पण ते सुरू केल्याने मारायला लागले ना की ते श्वास संपेपर्यंत मारतच बसतात. म्हणजे हे चोरटा आवाज नाही निर्माण होणार तर काय. तर मग त्यातमध्ये आम्ही काय केलं, हल्ली हनवटी कपाळी आठी, स्थिर ठेवा दिठी हलणार नाही हनवटी. तुम्ही संवाद करा. मी यांच्याशी बोलते, माझी हनवटी आता हलणार नाही, मी यांच्याशी बोलायला लागलो, पण मी असा बोलायला लागलो तर आले. तसं करा, विराम घ्या. ह्या 2 गोष्टी तर सहज शक्य आहे. मिनिमम पूर्वीच्या सगळी जीवनशैली जगायची काही कारण नाही. आसन म्हणजे काय तर अगदी पद्मासन वगैरे नाही, पोश्चर न बदलता जे काय होत आहे ते चालणं. आणि रानडे सरांनी सांगितलेलंच आहे की देहबोलीची जा दुजोरा आवश्यक नसेल तर तुम्हाला त्याची काही गरज नाही ना, तर तुम्ही नका ना करू. ते कशाला करताय? जिथे तुम्हाला एम्फासिस द्यायचं आहे, काहीतरी सांगा, तिथपर्यंत ठीक आहे. देहबोली म्हणजे हे असं हलायचं वगैरे याची काही गरज नाही. डीप आहे थोडा तो मिक्सिंग ऑफ रजिस्टर्स वगैरे, पण ते सुद्धा ना जाणीव समृद्ध केल्याने होतं. म्हणजे तारसप्तकात जाताना तुझ्या आवाजातला घुमारा कमी होऊन गोडवा वाढत गेला पाहिजे, हे हॅमर झालेलं असणं आत्मा करून घेतो. मंद्र सप्तकात जात असताना गोडवा कमी कमी होत गेला पाहिजे, झिरो नाही होता कामा.
नाही तर तो रेकल्यासारखा लागेल. पण हे सगळं जे आहे ना, हे तुम्ही मनाच्या मार्गातून आत्म्याला जर का कळवलेलं असेल तर जेव्हा रिझल्ट मागतो त्याला तो देतो ना. त्यामुळे 3-4 गोष्टींकडे हे करायचं. तर विषय आता हा सगळा संपायची म्हणजे अति झाला तरी मनोगत आहे का आत्मचरित्र आहे असं वाटायला नको, म्हणून शेवट तर करतो त्याचा. मी आत्ता अलीकडे पाहिलं की तरुण पिढीमधली मुलं, म्हणजे मला सहज मला कोणी विचारणार नाही की संगीताचं भविष्य काय वगैरे वगैरे, पण संगीताचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे मी बघितलं. हे आता हे आहेतच IT झालेली मुलं, इंजिनियर, डॉक्टर, हे सगळे लोक मोठ्या मोठ्या गुरूंकडे अतिशय कॉम्प्लिकेटेड गोष्टी रागदारी संगीतातल्या अत्यंत बुद्धिमत्तेने शॉर्ट ड्युरेशनमध्ये शिकतात आणि सादर करतात. ते सादर करतात त्याचा जो कंटेंट पाहिला तर थक्क व्हायला होतं अक्षरशः. माणसं मी एक बघितलेलं आहे, काय प्रॉब्लेम, तर एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे, मुलगाच आहे तो तसा माझ्या हिशोबाने. 2 वाजता तो हार्मोनियमचं हे करायला बसतो. म्हणजे त्यांच्याकडे वेळ कमी आहे असं नाही, तर ते खूप हे करत आहेत. आता हे बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे इतकं चांगलं ते करतायत ना, पण त्यांनी ना प्री प्रायमरी एज्युकेशनचा जो भाग आहे त्याला घाबरून जाऊ नये. तो काही खूप नाही आहे. तुमचं रागदारी संगीत शिकणं ते एका जीवनात पण नाही होणार, सुगम थोडं तरी होईल. पण हे जे आहे ना, काही फ्यू मॅन आवर्स डोळसपणी त्याच्यासाठी जर का दिले तर तुमचं आहे सोनं, त्याला सुगंध आला तर काय वाईट आहे का? आणि त्याच्यासाठी भिवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते शिकवणाऱ्या गुरूंकडनं हे शिकायची अपेक्षा करू नका. म्हणजे कॉमर्स शिकवणारा चार्टर्ड अकाउंटंटकडनं केमिकल इक्वेशन सोडून घ्यायची हा वेडेपण आहे. किंवा PhD वाढल्या माणसाला पहिला शिकवा सांगायचं, पैसे देतो पण माझ्या मुलाला पहिलीच शिकव, कसं शक्य आहे ते? त्यांचं महान कार्य वेगळं आहे. याच्यासाठी हे सगळं प्रपंच करताना मला असं वाटतं की आम्हाला जे कर्णिकर सरांनी शिकवलं त्याच्यासारखं आवाजशास्त्र, ओंकारशास्त्र मी तरी दुसरीकडे कुठे पाहिलं नाही. मला मिळालेलं बरंचसं कन्साईज करता आलं आहे परमेश्वर कृपेने. तर ह्याचा लाभ घेऊन हा स्वतंत्र फॅकल्टी आहे व्हॉईस ट्रेनर्सही, ते हे व्हॉईस ट्रेनर्स तयार व्हावेत. म्हणून मला ओक सरांच्या विषयी जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते म्हणे तू लिहून ठेव, काय होतील ते होतील. पण ही एक बॅच जर का तर माझ्याकडे मी केले. हा अक्षय वर्धावे आहे, या 2 मुली आहेत, आणखी 2 आहेत. पण माझा तर वय वाढत आलं, माझा आवाका त्या मानाने पुष्कळ झालं उशिरा वयामध्ये सुरू केल्यामुळे. पण आता तुम्ही सगळे लोक आहात इथे, मोठे मोठे विचारवंत आहेत, यांच्यासारखे कलावंत आहेत. तर यांनी जर का ही सजगता समाजामध्ये आणली, व्हॉईस ट्रेनर जर तयार झाले तर हा शॉर्ट कोर्स आहे एकदम, तर तो करून घेतला तर त्यांचं खूप चांगलं होतं. ही मोठी सामाजिक गरज आहे. आता ही सामाजिक गरज आहे असं मी म्हणतो आहे, पण ही तुमच्यापर्यंत आणायला एक पुस्तकाचं प्रकाशन झालं. ते पुस्तक प्रकाशनाचं काम ज्या ह्यांनी केलं त्यांच्यामुळे आज हा विषयाला एकदा वाचा फुटणार आहे. आणि तरुण पिढीतले कलाकार इथे उपलब्ध आहेत, विचारवंत आहेत, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत. तर ह्यांनी जर का हे केलं तर प्रसाद कुलकर्णींनी जे काही समाजासमोर आणलं आहे, हे माझं पुस्तक नाही तर हातात कोणी धरलं असतं, नाव वाचून पण घेतलंच नसतं. पण ह्यांनी मी आजारी असताना माझ्याकडे येऊन मदत केली. मला त्यांच्याकडे जा इतकं कोण करणार आहे? तर त्यांचं ऋण आहे, ते शब्दांनी व्यक्त होणार नाही, त्यामुळे ते करायलाच नको. तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ पकवून घेतलं, मला क्षमा करा. तर धन्यवाद.